तूप. तुम्हाला सुद्धा या अंगारकी चतुर्दशीला असे मस्त गुबगुबीत सुबक सुंदर उकडीचे मोदक घरच्या घरी बनवून खायचेत का? तेही अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी 10 मिनिटांमध्ये. तर मग ही झटपट बनणारी कमाल रेसिपी तुमच्यासाठी. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे अंगारकी चतुर्थी. त्याच निमित्ताने मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे उकडीच्या मोदकांची रेसिपी. तर अगदी झटपट बनणारी आणि इन्स्टंट मोदकची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे आपण जेव्हा उकडीचे मोदक बनवतो तर त्याची पारी बनवण्यासाठी खूप वेळ जातो. म्हणजे उकड पटकन बनवली जाते, सारण पटकन बनवलं जातं, पण आपण जेव्हा मोदकांना शेप देतो, जेव्हा मोदक वळतो, तर तेव्हा पारी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. तर ही प्रोसेस फार टाइम कन्झ्युमिंग असते. तर ह्याला थोडंसं झटपट बनवण्यासाठी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे इन्स्टंट मोदकची रेसिपी. म्हणजे अगदी 10 मिनिटांमध्ये आपले हे उकडीचे गरमागरम मोदक बनवून रेडी होतील. आणि हेच बनवण्यासाठी मी तुमच्यासोबत मोल्ड्समध्ये आपण हे उकडीचे मोदक कसे बनवू शकतो हे शेअर करणार आहे. आणि अगदी मस्त सारण कसं बनवायचं, उकड अगदी परफेक्ट कशी काढायची, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत ही रेसिपी आज मी शेअर करणार आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथे सगळ्यात आधी मी उकडीच्या मोदकाचं सारण बनवून घेतेय. तर सारण बनवून घेण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथे घेतलंय फ्रेश ग्रेटेड कोकोनट, म्हणजे छान किसून घेतलंय नारळ. त्याचसोबत मी इथं गूळ घेतलाय चिरून, तूप घेतलंय, बदामाचे तुकडे घेतलेत, काजूचे तुकडे घेतलेत, इलायची पावडर घेतली आहे. त्याचसोबत मी इथं जायफळ घेतली आहे, खसखस घेतली आहे. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला आपल्या उकडीच्या मोदकाचं सारण बनवण्यासाठी. सगळ्यात आधी मी इथे कढई छान तापत ठेवली आहे. यात मी ऍड करते 1 चमचाभर तूप. तूप छान गरम होतंय. त्यात मी आता ऍड करते खसखस. खसखसही छान भाजून घ्यायची तुपामध्ये, छान अशी तडतडली गेली पाहिजे. अगदी एक अर्धा मिनिटभर लागतो ही खसखस छान तळून निघण्यासाठी. तर बघा, खसखस छान तडतडती. आता मी आता ऍड करणार आहे ओल्या खोबऱ्याचा किस. आपल्याला हे खोबरंही छान स्लो टू मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान स्लो टू मीडियम फ्लेमवरती मी ह्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेते. जास्तही नाही भाजायचं ह्या खोबऱ्याला. जर ह्यातलं पूर्ण पाणी सोक झालं किंवा खूप जास्त परतलं ह्या खोबऱ्याला की यातलं पाणी कमी होईल आणि मग खूप कोरडी फिलिंग रेडी होईल आपली. सारण खूप जास्त कोरडं होतं, त्यामुळे जास्तही नाही भाजायचं ह्याला. आता मी यात ॲड करते बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे आणि गूळ. तर जितकं खोबरं घेतलं आहे मी त्यापेक्षा अगदी थोडंसं गूळ यूज करते इथे. म्हणजे 1 कप खोबऱ्यासाठी मी 3/4 कप गूळ घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 कपला 1 कपही घेऊ शकता, पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता आपल्याला हे गूळ वितळेल इतकंच ह्याला परतून घ्यायचं आहे. जास्तही ह्याला भाजायचं नाही आहे. छान एकजीव होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे. तर मी खोबरं साधारणतः 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं. थोडं परतलं गेलं खोबरं की लगेच मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि गूळ ॲड केला आहे. आता आपल्याला हे गूळही छान 2 ते 3 मिनिटं, जोपर्यंत हे गूळ मेल्ट नाही होते, छान एकजीव नाही होते, तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मस्त गूळ वितळू लागला आहे आणि ह्यामध्ये मिक्स होऊ लागलं आहे. तर इथे परफेक्टली हे गूळ यात मिक्स झालं आहे. मी लगेच गॅसची फ्लेम बंद करते आहे. आता मी यात ॲड करते आहे इलायची पावडर सगळ्यात शेवटी. आणि त्याचसोबत मी यात ॲड करते आहे जायफळ. अगदी थोडीशी जायफळ ॲड करते मी किसून. त्याने छान फ्लेवर एन्हान्स होतो, वाढते चव आपल्या मोदकांची, त्यामुळे मी ॲड करते. तर नक्की ॲड करायचं आहे जायफळ आणि ह्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी अजिबात अशी कोरडी फिलिंग नाही बनवली आहे. अशी मस्त रसरशीत झाली आहे ही फिलिंग. सारण मस्त ज्युसी झालं. तर असंच झालं पाहिजे, जास्त कोरडं नाही करायचं. आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवते. आता इथे उकड बनवून घेण्यासाठी मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 कप तांदळाच्या पिठासाठी मी इथे 1/2 कप पाणी घेतलं आणि 1/2 कप दूध घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप दूधही घेऊ शकता किंवा मग 1 कप पाणीही यूज करू शकता.
त्याचसोबत मी इथं तूप घेतलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेतलं आहे. अगदी चिमूटभर मीठ यूज करायचं आहे आपल्याला. तर ही उकड बनवून घेण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक पातेलं तापवून घेते आहे. त्यात मी ॲड करणार आहे हाफ वाटी पाणी आणि हाफ वाटी दूध. त्याचसोबत मी आता ॲड करते आहे अगदी एक चमचाभर तूप, जेणेकरून अशी मस्त शाईन येईल ह्या पिठाला. त्याचसोबत अगदी एक चिमूटभर मीठ ॲड करते आहे चवीसाठी. ह्याला एक बॉईल येऊ द्यायचं आहे. बघा ह्याला मस्त एक बॉईल आला आहे. आता मी लगेच यामध्ये पीठ ॲड करते आहे हळूहळू आणि कंटिन्युअसली सायमल्टेनियसली याला मी स्टर करणार आहे. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याला कंटिन्युअस स्टर करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं पटपट. आणि मी लगेच गॅसची फ्लेम स्लो करते इथे. तरी आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो केली आहे. याला झाकून छान 5 मिनिटांची एक दणकून वाफ काढून घेते. तर इथे एक 5 मिनिटं झाली आहेत. मी 5 मिनिटांसाठी एक दणकून वाफ काढून घेतली आहे या उकडीची. आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करून आणखी 5 मिनिटं याला असंच झाकून ठेवते आहे. तर इथे एक छान 5 मिनिटं झाली आहेत मी याला असंच झाकून वाफेवरती ठेवलेलं गॅसची फ्लेम बंद करून. तर आता चेक करूयात. बघा मस्त शिजली आहे आपली उकड. आता मी याला काढून घेते एका डिशमध्ये. सगळी उकड या प्लेटमध्ये काढून घेतली आहे. ही उकड गरम आहे तर हाताने मळणं शक्य नाही आपल्याला लगेच. त्यामुळे असं तांब्या घेतला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेते आहे, जेणेकरून याला ही उकड चिकटणार नाही. आणि मग मस्त याने आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे. थोडंसं हाताला सोसायला लागलं हे पीठ की हातानेही याला मळून घ्यायचं आहे छान. ही उकड जितकी छान मळली जाईल तितके छान मोदक बनतात. त्यामुळे मस्त ही उकड मळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी काचेच्या डिशमध्ये ही उकड मळून घेते आहे. कारण तुम्ही स्टील किंवा तांब्याच्या कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये ही मळलीत तर मग काळसर रंग येऊ शकतो. कारण ही उकड गरम आहे. त्यामुळे शक्यतो अशा काचेच्या भांड्यामध्ये, डिशमध्ये, प्लेटमध्ये ही उकड मस्त अशी मळून घ्यायची आहे. तर इथे बघा मस्त हे पीठ मळून झालं आहे. आता याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेते आहे एकसारखे. बघू शकता असे. इथे बघा मस्त मी पिठातला एक गोळा घेतला आहे आणि आता मी घेते आहे सांचा. तर असं मस्त हे मोल्ड्स मिळतात आपल्याला मार्केटमध्ये मोदक बनवण्याचे, त्यातलं घेऊ शकता तुम्ही. आता ह्याला मी आतून थोडंसं तूप लावून घेते जेणेकरून हे पटकन डिमोल्ड व्हावं आणि आतमध्ये चिटकू नये. तर अशा प्रकारे तूप व्यवस्थित लावून घेते आतल्या साईडने. ह्याला लॉक करायचं आहे आणि हा जो गोळा बनवलेला मी त्यातलं थोडंसं पीठ घेते आहे आणि आतमध्ये प्रेस करून सगळीकडे लावून घेते हे पीठ. तर जितकी शक्य होईल तितकं हे पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आणखी थोडंसं पीठ घेते आहे. पुन्हा तसंच प्रेस करून सगळीकडे आपल्याला पीठ अप्लाय करून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि जितकं शक्य होईल तितकी पातळ अशी लेअर झाली पाहिजे ह्याची. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सगळीकडे हे पीठ प्रेस करून घेतलं आहे आणि स्प्रेड करून घेतलं आहे बोटाने. आता यात मी ॲड करते आहे स्टफिंग. तर स्टफिंग थोडी जास्तच ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपली स्टफिंग ह्या तांदळाच्या पिठाच्या कोटिंगपेक्षा थोडी जास्त असली पाहिजे. तर अशा प्रकारे मी स्टफिंग ॲड केली आहे यामध्ये आणि आणखी थोडंसं पीठ घेऊन ह्याला लॉक करते आहे मी. अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे आणि मग ह्याला डिमोल्ड करूयात. बघा परफेक्ट मोदक रेडी झाला आहे आपला. आणि स्टफिंग जास्त आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरूनही आपल्याला स्टफिंग दिसते आहे ट्रान्सपरंटली. तर असेच मी सगळे मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला दाखवलं त्या साहित्यामध्ये बरोबर माझे 11 मोदक बनवून झालेत. तर परफेक्ट
बघू शकता तुम्ही एकसारखे असे हे मोदक बनवून झालेत माझे. तर तुम्हालाही असे झटपट अगदी 10 मिनिटांमध्ये मोदक बनवून तयार करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी मोजक्या साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये आपले हे मोदक बनवून रेडी होतात. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. भांड्यामध्ये मोदक उकडून घेणार आहे. त्या प्लेटला मस्त तूप ग्रीस करून घेते, लावून घेते तूप. त्याचसोबत हे मोदक जास्त काळ मऊ राहावे म्हणून मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि हे मोदक अशा वाटीमध्ये डिप करते जेणेकरून ते जास्त वेळ मऊ राहावेत आणि मग या डिशमध्ये ठेवते. तर सगळे मोदक मी असेच पाण्यामध्ये डिप करून ॲड करते ह्या प्लेटमध्ये आणि थोडंसं गॅप ठेवायचं 2 मोदकांमध्ये, कारण हे स्टीम झाल्यावरती थोडेसे फुगतात. तर अशा प्रकारे मी सगळे मोदक ठेवते यामध्ये. बघू शकता तुम्ही किती सुबक आणि सुंदर दिसत आहेत हे मोदक. बघा आता मी ह्याला गार्निश करणार आहे केसरने. तर इथे मस्त सगळ्या मोदकांवरती मी केसर लावून घेते. मस्त रंग येतो ह्याने आपल्या मोदकांना. केसरमुळे मस्त फ्लेवर सुद्धा येतो या मोदकांना. त्यामुळे असे मी सगळ्या मोदकांवरती केसर लावून घेते. तर इथे बघा मी सगळ्या मोदकांवरती केसर लावून घेतलंय. आता ह्याला मी स्टीम करण्यासाठी ठेवते. तर इथे मी पाणी बॉईल करत ठेवलेलं, त्यामध्ये मोदक यामध्ये ठेवते. तर इथे मी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून ह्याला झाकून छान 8 ते 10 मिनिटांसाठी स्टीम होऊ देते. तर इथे छान 8 ते 10 मिनिटं झालेत मला स्टीम करत ठेवलेलं. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ह्याला थोडं थंड होऊ देते. तुम्ही जर लगेच आता डिरेक्टली काढलं तर मग हे मोदक तुटू शकतात, त्यामुळे ह्याला थंड होऊ द्यायचं प्रॉपर. बघा काय मस्त दिसत आहे. बघा काय परफेक्ट कुक झाला हा मोदक आणि बाहेरपर्यंत आपल्याला ह्याची स्टफिंग दिसते आणि परफेक्ट स्टीम झाला आहे. तर अशा प्रकारे झालेत माझे सगळे मोदक बनवून. तर कशी वाटली तुम्हाला ही इन्स्टंट झटपट मोदकांची रेसिपी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.